क्या बात आहे, बढिया. वी आर री लॉगिंग इन आणि तुम्ही सगळे परत एकदा एवढ्या छानशा संख्येने इथे उपलब्ध आहात. खूप छान. इवन वैशू भालेकरजी, नमस्कार, स्वागत तुमचं. आणि मकरंद, आपल्याला एक प्रश्न विचारला होता हा. मगाशी बेर्डे यांनी, की शिवाजी अंडरग्राऊंड या नाटकाबद्दल काही माहिती हवी आहे. सो ती माहिती आपण त्यांना हे सांगतोय की आता जरा विषय वेगळा आहे, हो. पण माहिती सांगायची झाली तर हे एकमेव मला वाटतं असं नाटक आहे जे प्रायोगिक आणि कमर्शियल असे दोन्ही त्याला अंग आहेत. ही बरोबर. पहिली गोष्ट. दुसरी करेक्ट. गोष्ट, ते नाटक असं आहे की ज्याच्यामध्ये प्रॉपर म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराज घराघरामध्ये कशा पद्धतीने आपण आणू शकू, आपल्या मनामध्ये कसा तो ती भावना राहिली पाहिजे, या भावनेबद्दलचं ते एक नाटक आहे. आणि करेक्ट. नवीन कलाकारांना घेऊन काम केलेलं आहे. डिरेक्शन बद्दल बोलण्याची गरजच नाही, रायटिंग बद्दल बोलण्याची गरज नाही. जर त्या नाटकाबद्दल आपल्याला अभ्यासक म्हणून एक बघायचं असेल तर प्लीज तुम्ही आपल्याबरोबर नंतर कनेक्ट व्हा. आम्ही तुम्हाला नक्कीच जेवढे प्रश्नांची उत्तरं आम्ही देऊ शकू नक्कीच देऊ. सो प्रवीण डाळिंबकर हा आमचा मित्र आहे जो त्याच्यामध्ये काम करतो. सो म्हणून मी ते नाटक बघितलं पण होतं. मित्र आहे म्हणून बघितलं, पण नंतर ते नाटक चांगलं आहे म्हणून ते नाटक परत एकदा बघितलं. वा. सो मकरंद, हा. आता आपण परत येऊया या विषयाकडे की अभिनय हे क्षेत्र तर आम्हाला माहिती आहे. आता बरेचसे इंटरव्ह्यूज आपण अभिनेत्यांचे केले. इवन तू बरोबर. सुद्धा एक अभिनेता आहेसच, पण त्याच्या बरोबर एक तुझी वेगळी बाजू आहे. ती म्हणजे की यू आर इन टू प्रोडक्शन, यू आर इन टू क्रिएटिव्ह प्रोसेस ऑफ द स्क्रिप्ट, यू आर इन टू रायटिंग प्रोसेस, you are involved in multiple projects in multiple ways. So please do tell us your experience of working in productions, experience of working in direction, experience of working with reality shows, fictional or non-fictional shows. So please. अच्छा. तर बेसिकली मी मगाशी जसं सांगितलं की माझी पहिली फिल्म जी होती ती टार्गेट नावाची मराठी फिल्म होती, जी विवेक गोरेने डिरेक्ट केली होती. त्यानंतरची विवेक गोरेची जी फिल्म होती जमीन नावाची. जमीन मध्ये मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायला लागलो. ती माझी ऍज अन असिस्टंट डिरेक्टर पहिली फिल्म. विवेकने ती मला ती अपॉर्च्युनिटी दिली होती. माझ्यासमोर ऍक्टर्स जे होते ते सगळे विनय आपटे, जयवंत वाडकर, त्याच्यानंतर आपले सौमित्र, म्हणजे किशोर कदम, मंजुषा गोडसे, असे पूजा सावंत, असे सगळे ऍक्टर्स समोर होते. माझ्या बरोबर रणजित पाटील, स्वप्नील मुरकर होते. तर ती माझी पहिली फिल्म ऍज अन असिस्टंट डिरेक्टर. त्याच्यानंतर मला उल्लेख करावा असा वाटेल जयंत गिलाटर यांचा. जयंतजींनी मला फिल्म्सचं, ते ऍक्च्युली हिंदी फिल्म्स चे डिरेक्टर आहेत, गुजराती फिल्म्सचे डिरेक्टर्स आहेत, बऱ्याच अवॉर्ड विनिंग फिल्म्स त्यांनी केलेल्या आहेत. तर त्यांनी माझ्या ऍक्टिंगवर विश्वास ठेवला. मला बरेच हिंदी फिल्म्समध्ये रोल्स द्यायला सुरुवात केली आणि डिरेक्शन्सची बरीच अंग मी त्यांच्याकडून शिकलो. जसे म्हणजे अद्वैतचं नाव मी थिएटरसाठी जसं घेईन, तसंच मला वाटतं की फिल्मसाठी मला या दोन व्यक्तींचं नाव घ्यायला पाहिजे, एकतर विवेक गोरे आणि जयंत गिलाटर. त्याच्यानंतर मला असं झालं की योगेश राऊत शी माझा एक कॉन्टॅक्ट झाला. म्हणजे तत्पूर्वी मी एक एनएफडीसीची फिल्म 20 म्हणजे 20 नावाची, उदय भंडारकर डिरेक्टर होते. उदय भंडारकर म्हणजे ऍड इंडस्ट्रीतलं खूप मोठं नाव आहे. म्हणजे ज्यांनी रेमंड सारख्या ब्रँड्सच्या तेव्हाच्या ऍड्स ज्यांनी डिरेक्ट केल्या आहेत, ट्रफीज पिक्चर्स कडून वगैरे. तर असा माझा प्रवास होता. उदय भंडारकरांचा जो चीफ असिस्टंट डिरेक्टर होता तेव्हा, तो म्हणजे ओमकार बर्वे. ओमकार बर्वेचं नाव तुम्ही बऱ्याच फिल्म्स मधून ऐकलं असेल. उत्तम डिरेक्टर आहे. आणि मी त्यांना असिस्ट करत होतो उदय सरांना. ओमकारने माझं नाव योगेश राऊत या व्यक्तीला सुचवलं. योगेश राऊत हा मानो नाही ना मानो नावाची एक सिरियल होती फार पूर्वी, थोडस हॉरर बेसवर ती सिरियल होती. त्याचा एपिसोड 13 नावाचा एक सिनेमा होता. त्या सिनेमासाठी त्याने मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून बोलवलं. तो सिनेमा थोडासा हॉरर बेसचा होता. त्यातले जे ऍक्टर्स हवे होते ते थोडेसे म्हणजे नोन फेसेस नको हवे होते. आणि झालं असं की 4च ऍक्टर्स त्याच्यात होते. झालं असं की ऐनवेळी एका ऍक्टरच्या डेटचा थोडासा प्रॉब्लेम झाला आणि शूटिंग तर आपल्याला करायचं होतं.
सो झालं असं की योगेशदा मला म्हणाला की मकरंद तू तो रोल कर. तर मी म्हटलं ओके ठीक आहे. सो मी तो रोल केला आणि खूप छान एक्सपिरियन्स होता तो. उपेंद्र सिदय नाव तुम्ही ऐकलं असेल, किल्लाचा रायटर. त्याच्यानंतर दृश्यमचा मला वाटतं नाही, दृश्यम मध्ये अविनाश अरुणने कॅमेरा केलेला आहे. बऱ्याच चांगल्या चांगल्या फिल्म्स मध्ये उपेंद्र सिदेचं ऍज अ रायटर नाव असतं. त्यांनी ती फिल्म त्यांनी योगेश दाने आणि आशुतोष मिश्रा म्हणून एक रायटर होते, मी ती फिल्म लिहिली होती. तर असा तो फिल्म त्या फिल्म नंतर तिथे त्याचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जे होते निलेंद्र पोरे, हा, तर ह्याने काय केलं की ह्याने माझं काम बघितलं की बाबा हा मुलगा ऍक्टिंग पण करतोय, असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम करतोय, रायटिंग मध्ये पण मदत करतोय, ऍक्टर्सना थोडंसं ट्रेन पण करतोय. असं त्यांनी सगळं पाहिलं. बरं, या आधीच्या ज्या मी फिल्म्स केल्या होत्या आणि परत आलो होतो त्यात एक मुद्दा असा होता की मी आवर्जून एडिटिंग बघण्यासाठी उपस्थित असायचो. जनरली आताच मला दृष्ट माहित नाही, पण त्यावेळी काय होतं ना की एडिटिंग म्हणजे थोडीशी कंटाळवाणी प्रोसेस आहे, पोस्ट प्रोडक्शन थोडंसं कंटाळवाणी प्रोसेस आहे. सो लोक अवॉइड करायचे, असिस्टंट तिकडे जायला थोडंसं अवॉइड करायचे. पण मला शिकायचं होतं कारण मी कुठच्या इन्स्टिट्यूट मधून शिकून आलेलो नव्हतो. सो मला ते शिकायचं होतं म्हणून मी पोस्ट प्रोडक्शन अटेंड करायला लागलो, त्या प्रोसेस समजून घ्यायला लागलो. सो शिकता 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 निलेंद्रने म्हणजे जेव्हा एपिसोड 13 या फिल्मचं पोस्ट प्रोडक्शनची वेळ आली तेव्हा पण मी निलेंद्र बरोबर ती त्या प्रोसेसमध्ये होतो. नंतर असं झालं की ह्या फिल्म्स करता करता निलेंद्र हा टेलिव्हिजन मध्ये काम करणारा माणूस होता. हा, त्याचा एक कॉन्टॅक्ट असा होता संजय भालके नावाचा, की जे मराठी करोडपती तेव्हा होतं. मला साल नक्की आठवत नाही, 2012 वगैरे असावं. मराठी करोडपतीचं पोस्ट प्रोडक्शन त्यांच्या हातात होतं. आणि मी तिथे ऐन वेळी म्हणजे रात्री मी काहीतरी मला आठवते मी आमच्या गच्चीत काहीतरी दांड्या का काहीतरी चालू होतं आणि मला निलेंद्रचा फोन आला. तो म्हणाला भाई एक काम आहे, अर्जंट अंधेरीला पोच. तर मी म्हटलं अरे मी दांड्या खेळतोय. तो म्हणला बघ म्हणजे एक तासाभरात पोच, काम आहे. आणि तेव्हा कसं होतं, तेव्हा आपल्याकडे काही तसे पैसे मिळतील असं काही काम नव्हतं. सो म्हटलं तर काम आहे तर पटकन जाऊन काय 2-4 दिवसाचं काम असेल जाऊया. म्हणून मी गेलो त्या स्टुडिओमध्ये. त्या स्टुडिओमध्ये मला असा अनुभव आला की मला सांगण्यात आलं की संजय भालकेला भेट. संजय भालके तिकडे नव्हते. मला एक मुलगी आली, तिने माझ्या हातात एक स्क्रिप्ट दिलं आणि ती म्हणाली की अरे ह्या स्क्रिप्टनुसार आपल्याला ही एक रियालिटी स्टोरी आहे ती सुरू करायची, म्हणजे ती आपल्याला एडिटरला द्यायची. सो झालं असं की मला एडिटिंग मध्ये एफसीपी हे सॉफ्टवेअर वापरतात एवढंच माहिती होतं, ते ऑपरेट कसं करतात हे काही माहित नव्हतं. मी रात्री 1 वाजता मला आठवते मी निलेंद्रला फोन केला, त्याच्याकडून रात्री 1 वाजता फोनवर एफसीपी ऑपरेट कसं करतात हे शिकलो. नंतर मग ते जे काम मला दिलं होतं ते मी कम्प्लीट केलं. सकाळी पहाटे मी हँडओव्हर दिला एडिटर्सना आणि मग ते रियालिटी स्टोरीजचं काम सुरू झालं. बेसिकली ते प्रोफाईल्स जे असतात ना, की कंटेस्टंट्स असतात, त्या कंटेस्टंटची बॅकस्टोरी शूट केलेली असते, त्याची स्टोरी बनवायची असते, तर ते काम सुरू झालं. मग संजय भालकेंना माझ्यावर थोडासा कॉन्फिडन्स आला की अरे हा कामाचा माणूस आहे. मग मराठी करोडपती पासून सुरू झालेला तो जो प्रवास होता तो आज मग बिग बॉस असू दे, आपलं फिअर फॅक्टर असू दे, खतरो के खिलाडी, कौन बनेगा करोडपती हिंदी असू दे, तर इथपर्यंत तो सगळा प्रवास येऊन पोहोचलेला आहे सध्या. मग मध्ये बरेच नॉन फिक्शन शो झाले. मग संजय भालकेंमुळे माझी ओनिल शहापूरकरांशी ओळख झाली. ओनिल शहापूरकर हे पोस्ट प्रोडक्शन, नॉन फिक्शन पोस्ट प्रोडक्शन इंडस्ट्रीतलं एक खूप मोठं नाव. म्हणजे आज जेवढे एडिटर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या प्रत्येक एडिटरने ओनिल शहापूरकर, ऋषी भट्टे, संजय भालके यांच्याकडे काम केलेलंच असतं, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स घेतलेलाच असतो. तर असे ते व्यक्ती आहेत ज्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला आणि मग त्यांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने कामं दिली. मग मी बिग बॉस जॉईन केलं, मी खतरो के खिलाडी जॉईन केलं. तिकडे मला अनेक चांगली माणसं भेटली. म्हणजे अगदी सय्यद रियाज सारखे रायटर असतील, जे एक अत्यंत सेन्सिबल रायटर पैकी एक आहेत. त्यांच्या सहलेखिका असतील दुर्गा सोनावणे, ते असतील, किंवा विजय विक्रम सिंग सारखे व्हॉइस ओव्हर मधले आत्ताचं एक लिडिंग नाव आहे विजय विक्रम सिंग. जेवढे तुम्ही टेलिव्हिजनवर व्हॉइस ओव्हर्स ऐकता ते सगळेच व्हॉइस ओव्हर्स त्यांचे असतात. बऱ्याच ऍड्सना, बऱ्याच फिल्म्समध्ये, बऱ्याच सिरियल्समध्ये
तर अशी अनेक व्यक्ती मला भेटत गेले, त्यांच्यापासून मला अनुभव येत गेले, ज्याचा फायदा मला शिकण्यासाठी झाला. त्यांच्याकडून मी वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेलो. त्याच्यानंतर मराठी बिग बॉसच्या चर्चा सुरू झाल्या. मराठी बिग बॉस मध्ये मला कंपनीने एक वेगळ्या पोस्टवर, म्हणजे मी तिकडे एडिटर म्हणून काम करायला लागलो. तिकडे मग मला केतन माणगावकर असू दे किंवा बरेच चांगली काम करणारी मंडळी भेटली, जी खूप एक्सपिरियन्स होती. अशी ती सगळी एकामागून एक चांगली वेगळ्या धाटणीची, वेगळ्या शिक्षणाची, वेगळ्या अनुभवाची मंडळी मला मिळाली गेली. म्हणजे थिएटर पासून सुरू झालेला जो प्रवास होता तो मग फिल्म्स मधून, मग आपल्या काय म्हणू टेलिव्हिजन मधून, मग नॉन फिक्शन मध्ये तो पोचला. मग मध्यंतरी असं झालं की हे नॉन फिक्शन काम म्हणजे प्रोजेक्ट मध्ये काम करता करता माझं असं झालं की फिक्शन मधलं माझा हात सुटतोय का, फिक्शन मधलं मी थोडंसं विसरत चाललोय का, हे मला स्वतःला जाणवू लागलं. म्हणून काय केलं, मी शॉर्ट फिल्म बनवायला घेतलं. माझी पहिली शॉर्ट फिल्म मला वाटतं मिमोसा नावाची होती. ती मी आणि रोहित शिलवंतने डिरेक्ट केली होती. सुमित देशपांडेने त्याचा कॅमेरा केला होता. आणि खूप चांगली शॉर्ट फिल्म होती, त्याला काही अवॉर्ड्स मिळाले. त्यानंतर कबूतर खाना नावाची मी शॉर्ट फिल्म केली. त्याला मग मामी मध्ये अप्रिसिएशन मिळालं, मामीमध्ये ती सिलेक्ट झाली. आणि तेव्हा युट्यूब वगैरे तेव्हा फार आलं नव्हतं वरती. तेव्हा असं झालं की मग माझ्या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग्स व्हायला लागले, स्क्रीनिंग्स अरेंज व्हायला लागले. शॉर्ट फिल्म हा एक वेगळा मला प्लॅटफॉर्म मिळाला. पराग सावंत सारखी लोक मला भेटली, जे आज म्हणजे सिनेमॅटोग्राफीमध्ये किंवा फोटोग्राफीमध्ये खूप लिडिंग नावं आहेत, नावाजलेली नावं आहेत. ते लोक आले माझ्या बरोबर, त्यांनी माझ्या बरोबर कामं करायला सुरुवात केली. सुमित पाटीलचं मी नाव घेईन. सुमित पाटील आर्ट डिरेक्टर, आपण ओळखत असू सगळेच. अनेक राष्ट्रपती पुरस्कार वगैरे त्याला मिळालेले आहेत. तर अशी खूप चांगली कामं केलेली, काम करण्याची इच्छा असलेली मंडळी माझ्या आसपास होती, आसपास आहेत. त्यामुळे हे थोडंसं मी शिकू शकतोय, मी वेगवेगळे प्रयत्न करू शकतोय. आणि मग त्याच्यानंतर मध्यंतरी असं झालं की त्या शॉर्ट फिल्म मधून एक फीचर फिल्म करण्याची संधी मला मिळाली, जी फीचर फिल्म अपूर्ण आहे, पण लवकरच ती सुद्धा पूर्ण होईल अशी आशा आहे. तर आता बघू कसं काय होते पुढचा आपला प्रवास. होईल. पुढचा प्रवास हा आहे की त्याची मला वाटतं लिहिलेली आहे ना, ती तयार आहे ना? लिहिलेली आहे, तयार आहे, रजिस्टर्ड आहे, कॉन्सेप्ट सगळं आहे ते. ओके, मग कास्टिंग बाकी असेल तर मग मला माहिती आहे की एक नक्कीच कास्टिंग त्याच्यामध्ये फिक्स झालेलं आहे. सो हर्षल थँक्यू रोशन फॉर राणेचं. दॅट कास्टिंग. थँक्यू. नक्कीच आपण करूया, मजा येईल आपल्याला. सो इवन तुझे नाव घेतलं सावंत सरांचं, सो सावंत सर सुद्धा इथे आले होते. सो अच्छा त्यांचं सुद्धा स्वागत. आणि अच्छा. त्यांचा सुद्धा प्रश्न होता, पण नेमका त्याच वेळेला तो टायमर आला आणि तो प्रश्न राहिला घ्यायचा. पण अच्छा त्यांचा सुद्धा प्रश्न आपण घेऊयात. आय गेस प्रकाश सावंत ना? प्रकाश सावंत. हा, येस. आता ते आलेले आहेत. हा. सो त्यांचं अकाउंट पण दिसतं इथे, जयप्रकाश सावंत सर. अच्छा. हा. जयप्रकाश येस. सावंत, हा मी मगाशी श्रीधर सावंत हे नाव घेतलं. त्यांचा हा मुलगा जयप्रकाश सावंत, माझा भाऊ. अच्छा. हा. ओके. राइट. ग्रेट. इवन राजू हांडे इज ऑल्सो देयर एंड प्रीति जी, इनके तरफ से वापस सवाल है कि हमारे पास काफी बढ़िया स्क्रिप्ट्स होती है, लेकिन काफी बार दिक्कत झेलनी पड़ती है उसको नरेशन के लिए. तो ये दिक्कतों के थ्रू कैसे हम थ्रू हो जाए और क्या उसके लिए एक रास्ता है, ये पूछा है. नरेशन बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि प्रोड्यूसर्स को अप्रोच करना या प्रोड्यूसर्स को प्रेजेंट करना अपना कॉन्सेप्ट, ये बहुत बड़ा और बहुत इम्पोर्टेंट फैक्टर है. फिल्म बनाने का बेस है वो. मतलब मुझे याद है, मुझे आई थिंक सतीश मोतलिंग करके बहुत अच्छे डायरेक्टर है मराठी के. उन्होंने खास नरेशन के लिए वो मुझे सातारा लेके गए थे, और उनके फिल्म का जो नरेशन था वो मैंने दिया था. तो नरेशन एक बहुत इम्पोर्टेंट चीज है. नथिंग बट आप कोई बिजनेस करते हो और उस बिजनेस का इन्वेस्टर्स को अगर कुछ प्रेजेंटेशन देना है, तो वो आपको पूरा कॉन्सेप्ट, पूरा प्लानिंग आपको बताना पड़ता है. वैसे ही फिल्मों में भी उस कॉन्सेप्ट का इम्पोर्टेंस, वो कॉन्सेप्ट
इम्प्लीमेंट करने का अपना प्लानिंग, ये सारी चीजें अगर प्रोड्यूसर को पता चल जाए, एक्टर्स को पता चल जाए, तो आगे जाके हमें दिक्कतें कम हो सकती है। जितना क्लियर अपना नरेशन हो उतना वो इम्पोर्टेंट रहता है। अभी नरेशन के लिए कोई अलग से वर्कशॉप्स या कुछ होते नहीं है, वो आपको अपने आप में डेवलप करना पड़ेगा। जैसे हम जैसे लोग हैं जो थिएटर से है, जिन्होंने कॉलेज से ही थिएटर किए हैं, तो मेरे ख्याल से उन लोगों को ना थोड़ा नरेशन या प्रेजेंटेशन के लिए आसानी हो जाती है, क्योंकि हमने वो वर्कशॉप्स किए रहते हैं, हमने कुछ चीजें सीखी हुई रहती है, तो वो हमें इम्प्लीमेंट करने का वो मौका मिलता है नरेशंस में। तो नरेशंस का कोई ऐसा एक फिक्स्ड फ्रेम नहीं है या कोई फिक्स्ड ऐसा रूल नहीं है। आपके हिसाब से आपको जो लगे कि इस मेरे ये बोलने से सामने वाला कन्विंस हो जाए, वो आप बोल लीजिए और क्लैरिटी से बोल लीजिए, बस उतना ही है वो मेरे ख्याल से। Great, great. And now we will come to the topic which is most awaited topic of the day, कि ये सारी जो जानकारी है वो तो हमने ले ली, और एक ऐसा दौर आहे, इवन मॅम भी इधर आहे, तो वहिनी जी तुमचं सुद्धा स्वागत. वहिनी आलेल्या आहेत, परत इकडे जॉईन झालेल्या आहेत. मला वाटतं साहेब या रूम मध्ये आणि वहिनी त्या रूम मध्ये तिकडे बघतायत. हो. राईट. सो हा, त्याच्यावर थम्सअप दिलाय बघा कुनिकाने. राइट, राइट. तो नाउ द मोस्ट अवेटेड टॉपिक की मकरंद, हमेशा ऐसा कहा जाता है कि कलाकार को हमेशा एक ही नहीं बट अलग अलग चीजों में भी उसका ध्यान होना चाहिए. ही शुड बी समवॉट प्रिपेयर्ड फॉर द अल्टरनेटिव्स. सो ये अल्टरनेटिव्स का ख्याल कहाँ से आया, वो पहले बात है. मैंने हम जो कॉलेज से काम करते थे उसके बाद बहुत मतलब हम थोड़े स्ट्रगलिंग पीरियड में थे। आज भी हम स्ट्रगल ही कर रहे हैं, लेकिन फिर भी वो ऐसा पीरियड था जो जेब में पैसे नहीं थे, कुछ नहीं थे। घर वाले पीछे लगते थे, भाई कुछ काम कर, कुछ तो कर, कुछ तो कर यार, तेरे जो दोस्त थे वो टीवी पे दिखने लगे, तू क्या कर रहा है, वगैरह वगैरह वगैरह, जो कॉमन रहता है। और तो वो जो पीरियड था ना, तब मैंने एक ठान लिया था कि ये एक्टिंग जो है या ये जो फील्ड है, डायरेक्शन है या जो भी है, ये एक ऐसी फील्ड है कि जो बहुत सब्जेक्टिव है। आपका काम सामने वाले को पसंद है या नहीं है, ये आप डिसाइड नहीं कर सकते, वो सामने वाला ही डिसाइड करेगा, वो ऑडियंस ही डिसाइड करेगा। हाँ, फिर आपके कितने भी कॉन्टेक्ट्स हो, आप किसी के भी बेटे हो, आप कोई भी हो, ऑडियंस जब तक आपको अप्रिशिएट नहीं करेगा, आप नहीं कुछ कर पाएंगे इस फील्ड में। तो वो थोड़ा रिस्क फैक्टर था, थोड़ा थोड़े थोड़े निगेटिव थॉट्स आते थे। तो तब मैंने थोड़ा ठान लिया था कि अपने को ये तो करना है, ये पक्का करना है अपने को, लेकिन एक जिम्मेदारी की बात होती है, जबाबदारीची एक गोष्ट असते। आपल्या घरच्यांची जबाबदारी असू दे, आपल्याला आपली छोटी भावंड फॉलो करत असतात, आपली छोटी भावंड आपल्याला पाहत असतात, त्यांच्या समोर आपला एक छोटासा आदर्श असतो, आपल्या घरचे अपेक्षेने आपल्याला पाहत असतात, मित्रमंडळी अपेक्षा ठेवून असतात. तो काय ना, आपण अनेक लोकांना आन्सरेबल असतो असं मला पर्सनली वाटतं. आणि जेव्हा आपण कोणाला तरी आन्सरेबल असतो, तेव्हा त्याच्या अपेक्षा थोड्या तरी आपण पूर्ण कराव्यात, त्या जबाबदाऱ्या आपण उचलाव्यात. आपण जबाबदाऱ्या फेकून नाही देऊ शकत. मी ज्या फॅमिलीतून आलेलो आहे किंवा मी ज्या आर्थिक पातळी म्हणू आपण ज्याला, त्यातून जे आलेलो आहे, तर मी जबाबदाऱ्या नाही टिकून देऊ शकत. त्यासाठी मला पैशांची गरज होती, ऑब्व्हियसली अजूनही. तर तेव्हा मी असं ठरवलं की आपण हे करायचे, पण आपल्याला दुसऱ्या गोष्टी पण शिकायच्यात. आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्याला आर्थिक बाबींसाठी प्रयत्न करायचे. म्हणजे काय होईल की ह्या फील्डवर आपण आर्थिकदृष्ट्या जर डिपेंड नाही राहिलो, तर आपण आपल्या सॅटिस्फॅक्शनसाठी काम करू. मग आपल्याला वाटेल ते आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी करण्याची गरज नाही, असं मला तेव्हा वाटलं. म्हणून मी वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेलो. म्हणूनच मग टेलिव्हिजनमध्ये काम करणं असू दे, वेगवेगळ्या नॉन फिक्शन शोज मध्ये काम करणं असू दे, हे सगळं सुरू झालं. तिथून मी नथिंग बट जॉब करायला लागलो. अर्थात चांगली लोक मिळाली, चांगले एक्सपिरियन्सेस आले, हे मी मगाशी सुद्धा म्हटलं. मग झालं असं की आत्ताच आपण उदाहरण घेऊया, कोरोना आलाय, लॉकडाऊन झालं, सगळी कामं बंद झाली, बरोबर.
आता सगळी कामं जेव्हा बंद झाली तेव्हा आपली इंडस्ट्री सुद्धा जवळपास बंद होती. ज्यांची सर्व्हायव्हलची कॅपॅसिटी आहे ते लोक सर्व्हाइव्ह करतात, पण बरोबर. ज्यांची सर्व्हायव्हलची कॅपॅसिटी नाही त्यांनी काय करायचं? मग त्यांनी आपल्या बॅगा बांधून आपल्या गावी जायचं का? की त्यांनी लॉकडाऊन संपायची वाट बघत पोटाला चिमटा काढत राहायचं घरी? हे सगळे प्रश्न उद्भवतात. जेव्हा आपल्याकडे काम नसतं, आपलं डोकं थोडंसं रिकामं असतं आणि खाली दिमाग शैतान का घर म्हणतो आपण, हे आपण म्हण बरोबर. ऐकलेली आहे. अनेक विचार येतात, अनेक निगेटिव्ह विचार येतात आणि आपल्याला कळत नाही की आपण आपण बरोबर आहोत, आपलं थांबणं बरोबर आहे की नाहीये. शिवाय ना मला असं वाटतं की लहानपणापासून आत्ता जर थोडंसं ऑब्झर्व केलं तर लहानपणापासून ना आपल्याकडचे जे पालक आहेत ना ते मुलांना इतक्या अनेक गोष्टी करण्यासाठी भाग पाडतात किंवा इतक्या अनेक गोष्टी करायला लावतात की त्या मुलं मुलं कन्फ्युज होतात की मला काय करायचं. हा म्हणजे बरेच माझ्या आजूबाजूची उदाहरणं आहेत. म्हणजे बॅडमिंटन खेळायला जातात प्रोफेशनली, ऍक्टिंग क्लासला सुद्धा जातात, मग ड्रॉइंग क्लासला सुद्धा जातात, मग शाळेचा सुद्धा अभ्यास असतो आणि अशा अनेक गोष्टी. म्हणजे काही काही गोष्टी तर अशा असतात की त्यांच्या एजसाठी त्या नाहीच आहेत, त्या थोड्याशा वरच्या एजसाठी आहेत, पण आतापासून त्यांची तयारी केली जाते. हे सगळं कशासाठी आहे मला माहित नाही. तर ही जी रॅट रेस आहे ना ती पुढे जाऊन ना ते मग असं होतं की आपण करायचंय काय? म्हणजे मला बॅडमिंटन खेळायचंय, मला स्पोर्ट्समन व्हायचंय, की मला कला क्षेत्रात जायचंय, की मला काय मला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, मला काय व्हायचंय नक्की? ह्याच्या बाबतीत बरोबर. मी कन्फ्युज होतो. किंवा आपली जी आताची पिढी आहे ती कदाचित कन्फ्युज होऊ शकते असं मला वाटतं. तो ह्यातून मार्ग एक असा आहे की मी सुद्धा तेव्हा कन्फ्युज होतो की मला इव्हेंट मॅनेजमेंट करायचंय की मला सिरियल करायचे की मला फिल्म करायचे की मला काय करायचंय. पण मी शिकत गेलो त्याच्यातून मला स्वतःला रिअलाइज व्हायला लागलं की अरे ही गोष्ट मी नाही करू शकत किंवा मी ह्या गोष्टीपेक्षा ही गोष्ट बेटर करू शकतो किंवा ही गोष्ट खूप चांगली आहे पण ह्याच्यात आर्थिक जे इन्कम म्हणतो आपण त्याला ते नाहीये, त्यासाठी आपल्याला ही एक गोष्ट करायला लागणार आहे. सो आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करायला लागणार आहे. सो हा जो बरोबर. थोडा विचार आणि संशोधन आपण ज्याला म्हणू ते संशोधन हम्म. करणं मला खूप गरजेचं वाटतं. अर्थात ते छोट्या वयात येणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला एक एज फॅक्टर असायलाच लागतो, अनुभव असायलाच लागतो. फक्त जे शिक्षण आहे कुठचंही जे शिक्षण आहे आणि जे संशोधन आहे ते आपण प्रामाणिकपणे करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्या संशोधनातूनच मला वाटतं की मी नंतर हे फार्मसी क्षेत्राकडे किंवा बिझनेस क्षेत्राकडे वळलो. त्याचं मूळ कारण तेच आहे की संशोधन आणि संशोधनातून मिळालेली एक पॉसिबिलिटी आणि प्रयत्न करण्याची एक जिद्द किंवा इच्छा, ह्या पॉइंट्सवर मी त्या बिझनेसकडे वळलो. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. आणि या बिझनेस मध्ये आता बऱ्याचदा आपण बघितलं की बिझनेस आपण पैसे कमवणं हा मूळ उद्देश असतो. बरोबर पण तू जे काम करतोयस कुठेतरी ते सोशल अवेअरनेस म्हणा किंवा सोशल वर्क म्हणा त्याच्याशी तू जोडलेला आहेस. सो बरोबर हाऊ हॅव यू कंबाईन्ड, हाऊ हॅव यू बरोबर अटॅच्ड दिस वर्क टू द सोशल वर्क? बरोबर. बेसिकली ह्याचं मूळ जे आहे ना ते पुन्हा माझ्या वडिलांकडे आहे. माझे वडील स्वतः मैदान बचाव समितीचे फाउंडर आहेत. समाजसेवा हा त्यांचा पिंड आहे. त्यामुळे आमच्या अख्ख्या घराण्यालाच एक समाजसेवेची इच्छा, प्रयत्न नेहमीच असतो. म्हणजे आम्ही ते लहानपणापासून बघत आलो की आपल्याला आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना ना मला असं जाणवलं की जे लोक आहेत, जे कामही करण्याची त्यांची इच्छा आहे पण त्यांचे ना अनेक प्रॉब्लेम्स आहेत, जे प्रॉब्लेम्स त्यांना सुद्धा कळत नाहीये किंवा ते मग जर ते स्वतःलाच कळत नाहीये तर ते इतरांना काय सांगणार. हा हम्म. सो मग त्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला काहीतरी करता येऊ शकतंय का? आपला जो रिकामा वेळ आहे, आपला जो फालतू टाइमपास करण्याचा जो वेळ आहे, तो आपण टाइमपास न करता त्यांच्यासाठी घालवू शकतोय का? कारण काय, नॉर्मल लोक आहोत, कॉलेजमध्ये असताना, शाळेत असताना, तारुण्याच्या वयात आपण म्हणजे अनेक पापं केलेली असतात. हा आणि शेवटी कुठेतरी कसं असतं माहितीये का की जेवढी माणूस आहे, चुका होणार, आपण बरेचदा बरोबर असणार, पण कसं आहे मला असं वाटतं की आपण जेवढ्या चुका केल्यात ना तेवढंच आपण थोडंसं ते एक पुण्यकर्म ज्याला आपण म्हणतो ते जर केलं ना
तर ते थोडंसं स्वतःच्या मनामध्ये सुद्धा गिल्ट राहत नाही. सो त्याच्यासाठी मला असं वाटलं की आपण लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. आता लोकांसाठी करायचं म्हणजे करायचं काय? मी काही नाहीये, मी काही लखपती तेव्हा नव्हतो की बाबा मी माझ्या खिशातले पैसे टाकेन आणि लोकांना दान करत सुटेन, त्यांची आर्थिक परिस्थिती मी सुधारेन. हे मला पॉसिबल नव्हतं प्रॅक्टिकली. मी त्यांना 24 तास देऊ शकणार नव्हतो, त्याच्यामुळे मी कोणत्याही एनजीओचा भाग नाही. कारण मी लोकांसाठी 24 तास नाही काम करू शकत. कारण माझी सुद्धा फॅमिली आहे, माझे काही एम्स आहेत, मला माझ्या करिअरमध्ये काहीतरी करायचं आहे. तुम्ही 24 तास नाही देऊ शकत, पण मी थोडा वेळ नक्कीच देऊ शकतो. मग माझ्या मित्रांच्या ज्या एनजीओ होत्या किंवा अजूनही आहेत, माझ्या आसपासच्या लोकांच्या जे सोशल वर्क होतं त्यामध्ये समाविष्ट होण्याचा मी प्रयत्न केला. त्यातून मला एक गोष्ट अशी लक्षात आली की माणसाची हेल्थ, माणसाचं आरोग्य ही एक एक बेसिक नीड आहे, ही मूलभूत गरज आहे. पण आपल्याला शाळेत असताना हे नाही शिकवलं. आपल्याला शाळेत असताना हे शिकवलं की अन्न, वस्त्र, निवारा ही या 3 मूलभूत गरज आहेत, बरोबर. पण मला काम करताना असं जाणवलं की आरोग्य ही सुद्धा एक माणसाची मूलभूत गरज आहे आणि ती असायला हवी. आता आरोग्य जेव्हा आपण मूलभूत गरज म्हणतो तेव्हा आरोग्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या सुद्धा साहजिकच आपल्या मूलभूत गरजांमध्ये मोडल्या गेल्या पाहिजेत. सो हेल्थ केअर जे आपण म्हणतो ते आपली एक मूलभूत गरज आहे. आता ह्या मूलभूत गरजेसाठी आपण काहीतरी करू शकतो का? मग जेव्हा ते कोल्हापूरचा पूर आला तेव्हा असे अनेक प्रसंग ज्याला आपण म्हणतो, जे प्रसंग भारतावर आले, महाराष्ट्रावर आले, आमच्या गावी आले, आमच्या मुंबईवर आले, तेव्हा मी काही लोकांना ते हेल्थ केअर मी काही लोकांकडनं म्हणजे विकत घ्यायचो, ते त्यांना पुरवायचो, वर्गणी काढायचो, विकत घ्यायचो मेडिकल्स मधून, ते त्यांना हेल्थ केअर पुरवायचो, असं मी करत होतो. त्याच्यानंतर असं झालं की त्या काळात म्हणजे एक साधारण वर्षभरापूर्वी मिसळ मिसळ फक्त मिसळ विकणे, म्हणजे मिसळ हाऊसेस वगैरे जे असतात, फक्त मिसळ विकणे ही जी कॉन्सेप्ट आहे ती त्यावेळी तेवढी फोफावलेली नव्हती. तर माझ्या काही मित्रांनी ते फूड इंडस्ट्रीमध्ये त्यांनी एक बिझनेस सुरू केला होता. त्याच्यानंतर माझी पण खूप इच्छा होती की यार आपण फूड इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं. म्हणून ना मी असे अनेक लोकांना आपण टाइमपास म्हणून भेटत असतो, तेव्हा आपण ह्या चर्चा करतो. तेव्हा माझा कॉलेजचा मित्र दर्शन जाधव जो स्वतः एक फार्मासिस्ट आहे, तर दर्शन जाधव आणि मी एक शिवाजी पार्कात जस्ट टाइमपास म्हणून भेटलो होतो आणायचे. तेव्हा मी त्याला बोललो की यार माझ्याकडे तर थोडे पैसे जमा झाले ना, एक मिसळचं काहीतरी मला करायची इच्छा आहे. तर तो बोलला की अरे कर कर कर, मला पण ते आता जरा फार्मसी वगैरे जरा करायचंय, तर बघू मी पण जरा फंडिंग बिंडिंग आणि जरा शोधतोय. तर मी असं म्हटलं की फार्मसी जे जे काही बिझनेस आहे किंवा जो काही आहे तो काय प्रकार आहे. मग दर्शनने मला फार्मसी बद्दल सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. त्यातून मला पर्सनली असं वाटलं की यार हा बिझनेस नक्कीच आहे, पण हा समाजासाठी खूप उपयुक्त गोष्टीचा बिझनेस आहे. म्हणजे दर्शनने मला जे सांगितलं होतं, तर गोळ्यांमध्ये, मेडिसिन्समध्ये मार्जिन, प्रॉफिट मार्जिन ज्याला आपण म्हणतो, प्रॉफिट मार्जिन प्रचंड प्रचंड आहे. म्हणजे एखाद्याने एमआरपी वर जर विकण्यासाठी जर त्यांनी सुरू केलं ना मेडिकल, तर तो काही वर्षात तो लखपती करोडपती होऊ शकतो, एवढा मार्जिन आहे मेडिसिन्समध्ये. पण मला असं वाटलं की आज माझ्या वडिलांना डायबिटीज आणि ह्याच्या गोळ्या लागतात, त्याचा खर्च साधारण 3,000 ते 4,000 रुपये, 5,000 रुपये खर्च आहे जर एमआरपी वर घेतलं तर. मग मला लक्षात आलं की यार म्हणजे लोकांची ती नीड आहे, लोक स्वतः जिवंत राहण्यासाठी आपल्या कुटुंबियांचा विचार करून आपल्या घामाच्या पैशांमधून एवढा पैसा त्या हेल्थ केअरवर खर्च करतात. आणि हे जे मेडिकलवाले आहेत किंवा हे जे हेल्थ केअर इंडस्ट्रीमधली लोक आहेत, अर्थात त्यांचा पण पोटपाणी आहे, त्यांचा पण बिझनेस आहे, पण हे लोक एवढं मार्जिन ठेवून जर गोळ्या विकतायत, तर हा कुठेतरी माझ्या दृष्टीने, हे माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे, एक अन्याय होता. सामाजिक आहे, समाजावर होणारा तो अन्याय आहे असं मला पर्सनली वाटतं. मग ह्याच्यासाठी मी काय करू शकतो? माझ्यात एवढी ताकद तर नक्कीच नाही की मी जाऊन आंदोलनं करेन, मी जाऊन उपाशी पोटी उपोषणं करेन. हे मी नाही करू शकत, किंवा मी आंदोलनांचा भाग नक्कीच होईल, पण मी आंदोलन उभं करण्याची आता तरी माझी तयारी नाही. सो मी काय करू शकतो?
मग मी एक करू शकतो की मी त्या बिझनेसमध्ये उतरून त्या बिझनेसची गणित बदलण्याचा प्रयत्न करू शकतो. हे मी ठरवलं माझ्या मनाशी. त्याच्यानंतर त्या बिझनेसचा किंवा त्या फार्मसी ह्या फील्डचा मी अभ्यास केला. त्याच्यातून मला लक्षात आलं की हे एका माणसाचं काम नाही, हे येरागबाळ्याचं काम नाही. ह्याच्यात अनेक मोठमोठी लोक जोडली गेलेली आहेत. त्यापैकी पैसा ओतावा लागतो. मग विचार केला आणि तसा मला काही बिझनेसचा काही अनुभव फारसा नव्हता. तो मग मी विचार केला, माझा एक शाळेतला मित्र होता चेतन बेर्डे, जो मगाशी पण होता आपल्या बरोबर. चेतन बेर्डे हा म्हणजे अनेक म्हणजे छोट्या मोठ्या बिझनेसचा अभ्यास केलेला व्यक्ती आहे. त्याला मी कन्सल्ट केलं. त्यांनी मला खूप चांगले सल्ले दिले आणि मग मी असं ठरवलं की दर्शन आणि मी पार्टनरशिप करणार. हे आम्ही जेव्हा ठरवलं तेव्हा मग आमच्या काही म्हणजे दर्शनचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याचं नाव आहे दवावाला. हा, ओके. तिथूनच आम्हाला हे नाव सुचलं की आपण ह्या फार्मसीचं नाव दवावाला ठेवायचं. वा त्याच्यानंतर वा वा. क्या बात. त्याच्यानंतर झालं की आम्हाला तरी सुद्धा माझ्याकडे जो अवेलेबल फंड होता त्याच्यात बिझनेससाठी लागणारा जो फंडिंग म्हणतो आपण ते थोडंसं कमी होतं. लोन वगैरे या फंडात आम्हाला तेव्हा पडायचं नव्हतं. सो मग आम्ही असं केलं, पुन्हा मग आम्ही चेतनकडे गेलो. पुन्हा चेतनला आमच्या समस्या सांगितलं की अरे चेतन असं असं आहे, काय करायचं. तर आमचं जे डिस्कशन आहे ना ते चेतनची आई ऐकत होती. आणि चेतनची आई सुद्धा थोडंसं सामाजिक भान असलेली व्यक्ती आहे. त्याचे वडील दुर्दैवाने आपल्यात नाहीयेत, पण आई अजून सुद्धा ऍक्टिव्ह आहेत. चेतनची आई म्हणाली की तुमचा जो काही तुम्हाला कमी पडतात पैसे ते मी टाकते, तुम्ही काही काळजी करू नका. पण तुम्ही जो मोटिव्ह धरलेला आहे, तुम्ही ज्या उद्देशाने हा बिझनेस करताय तो उद्देश खूप चांगला आहे. जो काही कमी फंड पडतोय तो मी करेन, मी खर्च करेन. अशा क्या बात. प्रकारे आम्हाला मग नेहा बेर्डे त्यांचं नाव, मग अशी नेहा बेर्डे, मी आणि दर्शन जाधव यांची पार्टनरशिप झाली आणि हा बिझनेस उभा राहिला. वा आता मग वा. झालं की आम्ही आता बिझनेसमध्ये उतरलो. नंतर आम्ही डायरेक्ट काय केलं की लोकांना सरळ सांगितलं की तुम्ही जो पैसा खर्च करताय मेडिसिन्सवर तेवढा खर्च करण्याची गरज नाही. आमच्याकडे या, आमचा प्रॉफिट मार्जिन आम्ही अत्यंत कमी ठेवलेला आहे. म्हणजे आपण कधी पेपर वर्कवर बसू, बँकेतल्या स्टेटमेंट्स काढून तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आमचा प्रॉफिट मार्जिन हा फोकस आमचा आत्ता नाहीये. आम्ही सोशल वर्क आणि लोकांचा विचार करूनच हा जो काही बिझनेस आहे तो उभा केलेला आहे. आत्ता ह्या घडीला आम्ही मेडिसिन्सचे ना 2 प्रकार पडतात. एक आहे एथिकल मेडिसिन किंवा ब्रँडेड मेडिसिन्स, जे अनेक मोठमोठ्या कंपन्या मॅन्युफॅक्चर करतात. त्याच्यानंतर जेनरिक मेडिसिन्स हा प्रकार आहे. जेनरिक मेडिसिन्स म्हणजे काय, तर जेनरिक मेडिसिन्स म्हणजे ब्रँडेड मेडिसिन्स मध्ये जे औषध असतं तेच औषध असणारी एखादी मेडिसिन्स, फक्त जे मार्केटिंग ज्याचं होत नाही, ज्याच्या ऍड्स तुम्ही टीव्हीवर बघत नाही किंवा ज्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी खर्च करत नाही मार्केटिंगचा, किंवा ज्या मेडिसिन्सचे आपण ज्याला ट्रेडमार्क वगैरे म्हणतो ते संपलेले असतात, अशा त्या मेडिसिन्स ज्या औषधी आणि गुणकारी असतात त्या जेनरिक मेडिसिन्स मध्ये मोडतात. शिवाय मग सर्जिकल आहेत, सलाईन आणि अगदी कापूस, बँडेज वगैरे इथपासून सगळं हे सर्जिकल प्रोडक्ट्स आहेत, हेल्थकेअर प्रोडक्ट्स आहेत, काही कॉस्मॅटिक्स वगैरे. तर ह्या सगळ्या प्रोडक्ट्सवर आम्ही वेगवेगळी डिस्काउंट डिझाईन केली. म्हणजे आज आपण एथिकल मेडिसिन्सवर फ्लॅट 15% डिस्काउंट देतो लोकांना. एवढं डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कुठच्याही मेडिकलमध्ये जा. ऑनलाईन तुम्हाला मिळेल कदाचित, पण त्याच्यात हिडन कॉस्ट इन्क्लूड असतात, हिडन एक्सपेन्सेस इन्क्लूड असतात. शिवाय त्याची डिलिव्हरी तुम्हाला वेळेत अर्जंटमध्ये मिळेल याची शाश्वती नाही. तुम्ही ट्रायआउट करून बघा. हा, आणि बरोबर बरोबर. ती डिस्काउंट तुम्हाला एक वेळ मिळेल, दुसऱ्या वेळी मिळेलच याची गॅरंटी नाही, तिसऱ्या वेळी मिळेल याची गॅरंटी नाही. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जेनरिक मेडिसिन्सवर आपण अप टू 80% डिस्काउंट देतो. सर्जिकल प्रोडक्ट्सवर आपण 25% टू 30% डिस्काउंट देतो. तर इतकं वा. डिस्काउंट आपण देऊ शकतो, आपण देतो. आणि मी फ्रँकली सांगतो, ओपनली सांगतो, ह्यात आमचा लॉस नाहीये. ह्यामध्ये आमचा लॉस होत नाही इतकं डिस्काउंट देऊन सुद्धा. आम्ही
आज एक म्हणजे आम्ही मागच्या 10 जुलैला पहिली फार्मसी ओपन केली ठाण्यामध्ये, ठाणा वेस्टला, शिवाजीनगर एरिया साई हॉस्पिटलच्या समोर वाघे इस्टेटमध्ये. आज आम्ही पुढच्या जुलैमध्ये फर्स्ट वीकमध्ये आम्ही आमचं सेकंड मेडिकल ओपन करतो आहोत मुलुंड ईस्टला. हा, त्याची प्रोसेस आणि लायसन्सिंगचे प्रोसेस चालू आहे, ते आपल्यामध्ये येईलच. त्याच वेळी आम्ही आणखी कॉन्सेप्ट लोकांसाठी म्हणजे अप्लाय करतोय, तो म्हणजे व्हॉट्सअप फार्मसी. व्हॉट्सअप फार्मसी या कॉन्सेप्टमध्ये काही नाही, तुम्हाला प्रिस्क्रिप्शन व्हॉट्सअपवर सेंड करायचंय, तुमच्या घरी फ्री होम डिलिव्हरी येणार ठरलेल्या कालावधीमध्ये, आणि अगदी अर्जंट असेल तर अर्जंट सुद्धा येणार. आज सुद्धा आपण ठाणा, मुलुंड, अगदी दादर सारख्या एरियामध्ये, वाशीपर्यंत, नवी मुंबईमध्ये आपण फ्री होम डिलिव्हरीज देतो. वेस्टर्न साईडला आपण बोरवलीपर्यंत, दहिसरपर्यंत फ्री होम डिलिव्हरीज देतो, वा, वा, आणि डिस्काउंट कमी न करता, हे सुद्धा मी मेन्शन करू इच्छितो इथे. वा, क्या बात आहे. आणि होम आणि डिस्काउंट पण कमी नाहीये. नाही नाही नाही, आणि तरीही आम्ही लॉसमध्ये नाही, तरीही आम्ही लॉसमध्ये नाही. म्हणजे इतर मेडिकल वाले किंवा इतर ब्रँड्स किती मार्जिन खेचत असतील याचा तुम्ही विचार करा. हा, तर सेवा करणं हा आमचा पहिला उद्देश आहे, आणि तोच उद्देश आम्ही फॉलो करतोय. आज आमच्यामुळे किंवा आपल्या फार्मसीमुळे आज एक साधारण 10 लोकांची पोटं चालतायत, आपल्या स्टाफची जी पोटं चालतायत, एम्प्लॉयमेंट क्रिएशन ज्याला म्हणतो. आज आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला आत्मनिर्भर व्हायला सांगितलंय, तर तेच आहे. आपलं म्हणजे 10 लोकांचा आज आम्ही पोट चालवतोय. उद्या आपलं मुलुंडचं मेडिकल सुरू होतंय, तिथे आपली स्टाफ वाढेल. त्याच्यानंतर 2020 मध्ये इन्व्हेस्टर्स आणि जागेचे ओनर्स वगैरे यांच्याशी मीटिंग होऊन आपले टोटल 7 मेडिकलचा प्लॅन आता ऑन पेपर रेडी आहे. बँकांना या प्लॅनिंग विषयी माहिती आहे, काही बँका आपल्याला सपोर्ट करत आहेत. आणि मी अजून एक सांगू इच्छितो की आपले जवळचे काही मित्र आता आमची ही सेवा चा लाभ अनेक सगळ्या स्तरातील लोक याचा फायदा घेतात. मग मिडल क्लास असू दे, हायर मिडल क्लास असू दे, अगदी बिचारे गरीब असू देत, किंवा अगदी श्रीमंत असू दे. म्हणजे मी हे सुद्धा अभिमानाने सांगेन, मी नावं नाही घेत, पण बऱ्याच पॉलिटिकल पार्टीजचे नेते आणि त्यांचे सरकारी अधिकारी वगैरे यांच्या घरचे मेडिसिन्स जे आहेत ते आपल्या फार्मसीमधून जातात. क्या मी, क्या बात. ते सुद्धा आपल्याला याच करता सपोर्ट करतायत, कारण त्यांना आपला जो म्हणजे ह्या दवावाला फार्मसीचा जो उद्देश आहे ना, तो उद्देश त्यांना खूप पटला, तो खूप जेन्युइन वाटला, आणि म्हणून ते आपल्याला सपोर्ट करतायत. त्यांच्या थ्रू आपण काही गरजूंना आपण फुकट सुद्धा मेडिसिन दिलेली आहे गरजू व्यक्तींना. म्हणजे कोल्हापूरला जेव्हा पूर आला होता तेव्हा मला सांगायला आवडेल, वरद कटापूरकर नावाचे आपले खूप प्रसिद्ध बासरी वादक आहेत, त्यांनी आमच्याकडून ऑर्डर केली होती, आणि बऱ्याच काही हजारांचा माल, मी आता अमाऊंट सांगत नाही, पण कारण केलेलं दान बोलून दाखवू नये. पण सांगायचा मुद्दा हा की बरेचसे सेलिब्रिटीज आपल्या या कार्याला सपोर्ट करतायत, बरेचसे पॉलिटिकल नेते आपल्याला सपोर्ट करतायत, बरेचसे समाजसेवक आपल्यामध्ये इन होत आहेत. आणि अजून एक सांगण्याचा सांगण्यासाठी मला आनंद होतोय की आमच्या शाळेतली काही मंडळी असतील, आमच्या कॉलेजची काही मंडळी असतील, काही सेलिब्रिटीज असतील, हे स्वतःहून समोर येत आहेत, स्वतःहून मला मेसेज आणि फोन करतायत की अरे आमच्या सेव्हिंग्स मधले एवढे एवढे पैसे, एवढे एवढे लाख रुपये आहेत आमच्याकडे, जे आम्ही वापरू शकतो, हा, ज्याचा उपयोग आपण म्हणजे ह्या कार्यासाठी आपण करू शकतो, तर ते तू आमच्याकडून घे, ऍज अ इन्व्हेस्टर आम्हाला इन कर, आणि आपण हे कार्य आपण पुढे नेऊया, आपण हे कार्य वाढवूया, त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. वा, म्हणजे वा, वा. लोक जागृत आहेत, लोकांना इच्छा आहे समाजसेवा करण्याची, फक्त त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि तो प्लॅटफॉर्म मला वाटतं दवावालाच्या निमित्ताने अत्यंत चांगल्या पद्धतीने अवेलेबल झालेला आहे असं मला वाटतं. तर मी ह्या प्लॅटफॉर्मवरून आवाहन करेन की ज्यांना इच्छा असेल त्यांनी नक्कीच आपण बोलू, मीटिंग करू, प्लॅन समजून घेऊ काय आहे काय नाहीये. एक मी हे करेन, मी खात्री देईन की ह्या सगळ्यामध्ये तुमचा लॉस कुठेही नाही, मिळालंच तर पुण्य आणि प्रॉफिट एवढंच मिळेल तुम्हाला. क्या बात आहे. वा 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 वा, मस्त मस्त. सो आता हे जे काम आहे त्याच्यामधून तू म्हणतोयस की मनी जनरेशन ठीक आहे, हा तर एक मुद्दा आहेच, पण याच्या बरोबर
जे आता तू पॉइंट मांडलास आत्मनिर्भर, बऱ्याच जणांना याच्यामध्ये काम सुद्धा मिळणार आहे. त्याचीच बरोबर. पावती आपल्याला इथे मिळालेली आहे. प्रीती जैन यांनी सांगितलंय 7 इयर्स के एक्सपीरियंस में @दवावाला इनसे जुड़कर जो जॉब के साथ एक सेटिस्फैक्शन भी मिला है वो अमेजिंग है. थँक्यू प्रीती. आणि सुशील इनामदार सुद्धा इथे आहेत. सुशील अरे वा. आपल्याला सांगतात की खूप छान काम. आणि संजीवनी मॅम मी विशेष सांगेन, संजीवनी मॅम आपल्या सेलिब्रिटी लाईफ मध्ये सुद्धा आलेल्या होत्या. त्या सुद्धा विचारतात हाऊ टू ऑर्डर इझिली. मी सांगतो या बाबतीत. दवावालाचं आपलं पेज फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर त्याचं अकाउंट आहे, किंवा तुम्ही पेजवर जर गेलात किंवा मला तुम्ही पर्सनलीही कॉन्टॅक्ट करू शकता. मी सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. एकदा आपण सेवा करायची म्हटली की आपल्याला लोकांसाठी अवेलेबल राहणं गरजेचंच आहे. तर त्याच्यामुळे मी स्वतः पर्सनली अवेलेबल आहे. तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. फेसबुक पेजवरनं तुम्हाला आमचा नंबर मिळेल दवावालाचा. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर तुमच्या प्रिस्क्रिप्शनचा जस्ट एक फोटो काढून व्हॉट्सअपवर पाठवलात की तुम्हाला आम्ही जे कमिट केलेलं जे काही टाइम ड्युरेशन आहे त्या ड्युरेशन मध्ये तुमच्या घरपोच फ्री होम डिलिव्हरीमध्ये तुम्हाला औषध तुमच्या घरी मिळतील. आणि मला कसं पॉसिबल आहे? काय लॉकडाऊन मध्ये कसं पॉसिबल आहे? लॉकडाऊन मध्ये आम्ही युकेला सुद्धा डिलिव्हर केलेली आहेत औषधं. युकेला आपण दवावालातर्फे औषधं लॉकडाऊनच्या काळात आणि सिव्हिअर लॉकडाऊन मध्ये, आता तरी बऱ्याच गोष्टी ओपन झाल्या आहेत, पण जेव्हा पूर्ण भारत बंद होता तेव्हा सुद्धा युके मध्ये आपण डिलिव्हरी दिलेली आहे दवावालातर्फे. आज आपण न्यूझीलंड साठी आपल्या डिलिव्हरीज काही चाललेल्या आहेत. युएस मधून आपल्याला काही ऑर्डर आलेल्या आहेत. तर आपण इंटरनॅशनली सुद्धा पोहोचवू शकतोय. तर त्याच्यामुळे तुमच्या म्हणजे मुंबईतल्या मुंबईत किंवा नवी मुंबईत किंवा ठाणा मुलुंड एरियामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि त्याची तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्यापर्यंत नक्की आरामात पोहोचू. तुम्ही फक्त तुमचा ऍड्रेस, तुमच्या रिक्वायरमेंट एवढंच आम्हाला कळवा. तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं ह्याचा विचार आम्ही करू. तुमची सेवा म्हणजे आमची सेवा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार. क्या बात आहे, क्या बात आहे. मला वाटतं उगाच नाही ते असं एवढं झालेलं आहे. एवढा सगळा विचार केल्यानंतर ते होणारच. आता मला कळलं इसका राज क्या है आज मुझे पता चला मकरंद. ते थोडस मोकळे विचार असल्यामुळे आणि कॉलेज टाइमलाच तू सांगितलं होतंस भवितव्य तुझं, आणि ते भवितव्य आज बघायला मिळतंय. त्यावेळेपासून तू सांगितलं अरे राणे खूप टेन्शन आहे रे मला. म्हटलं काय तू टेन्शन घेऊ नको, सपाट होणार काय, ते काय घरचं आहे. संजीवनी मॅम कडून कॉम्प्लिमेंट आलेली आहे, ग्रेट जॉब यू आर डुईंग, कीप इट अप. थँक्यू संजीवनी मॅम. सो आणि उत्तम असा एक इंटरव्ह्यू झाला होता, ते सुद्धा मी मकरंद तुला सांगतो. तू नक्की बघ, त्यांचा इंटरव्ह्यू तुला नक्कीच आवडेल. त्याचा लाईव्ह आपण सेव्ह सुद्धा केलेला आहे. मी तुला लिंक पण देतो नक्की पाहिजे. सो मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज खूप साऱ्या दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. फक्त अभिनय नाही तर डिरेक्शन, प्रोडक्शन, क्रिएटिव्ह रायटिंग, इव्हन नरेशन साठी त्याने सांगितलं त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो या विषयावर चर्चा झाली. मला असं वाटतं मकरंद की खूप कमी सेशन्स असे झालेत ज्याच्यामध्ये मी गेम्स घेऊ नाही शकलो वेळेअभावी. हा तसा एक सेशन आहे. मला वाटतं आता किती वाजले, साधारण 1.5 तासाच्या वर 2 तास व्हायला आले आता. एवढा वेळ आपण गप्पा मारतोय, असं वाटलं सुद्धा नाही एका क्षणाला की अरे आता आपण थांबावं आणि गेम घ्यावा, काहीतरी एंटरटेनिंग करावं. नाही, मला काय वाटतं हे इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं क्रेडिट आहे की लोक बोर होत नाहीये. थँक्यू. सो ही कॉम्प्लिमेंट नक्कीच मला आवडेल, कारण कॉम्प्लिमेंट्स आर ऑलवेज ग्रेट. आणि इव्हन संजीवनी मॅमने सुद्धा कॉम्प्लिमेंट दिली आहे, ग्रेट जॉब यू डू ऍज अन इंटरव्ह्युअर. थँक्यू संजीवनी मॅम फॉर बिलिव्हिंग अँड ट्रस्टिंग इन मी. आणि खरंच मकरंद खूप छान वाटतं. ऍक्च्युली सुरुवातीला मी हे प्लॅटफॉर्मला जसं मी
तू जसं अनेक जणांची नावं घेतली तशी आता मला नाव घ्यायची गरज आहे, ते म्हणजे राहुल प्रभू. मला एक कॉल आला होता लॉकडाऊन सुरू झाल्या झाल्या काही 10 दिवसातच. मी म्हटलं अरे तुला माहितीये कलाकाराचं कसं असतं. सो मी म्हटलं आता काम नाहीये काय करावं, आणि अचानक 10व्या दिवशी की 12व्या दिवशी अचानक मला एक कॉल आला की हर्षल सर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अशी अशी एक ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हटलं काय. ते म्हणाले की प्रमोटर्स 28 शी मी तुम्हाला कनेक्ट करून देतो. आणि त्यांनी म्हणजे ते अनुष्का टूर्स अँड ट्रॅव्हल वाले आहेत, आशिषजी म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी कनेक्ट करून दिलं मला राहुलशी. आणि राहुलजींनी एक शब्दही विचारला नाही, हर्षल तुझा एक्सपिरियन्स कसा आहे, तुम्ही काय करता, काय नाही. बोलणं झालं, दुसऱ्या मिनिटाला फक्त त्यांनी एवढं सांगितलं, ओके आपण डन करतोय, तुम्ही फक्त सांगा करणार की नाही. म्हटलं अरे बापरे, तुम्ही माझी प्रोफाईल नाही बघितली काय नाही. आणि त्या माणसाने जो विश्वास ठेवला, आतापर्यंत 65 लाईव्हच्या वर मी पोहोचलेलो आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता रिसेंटली म्हणजे आज रणजित कपूर यांचा लाईव्ह होता, आणि काही कारणास्तव तो लाईव्ह त्यांनी आदल्या 1-2 दिवसापूर्वीच सांगितल्यामुळे आपल्याला प्लॅनिंग करता आली याच्यासाठी. सो दॅट इज ऑल्सो अप्रिसिएबल की किती मोठा माणूस आहे तो, ऍडव्हान्स मध्ये सगळ्या गोष्टी त्याला प्लॅनिंग पण सांगतो की हर्षल मेरा ऐसा हुआ है वैसा हुआ है. आणि ते माझे गुरु आहेत तसं बघायला गेलं तर, बिकॉज अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट जिकडून मी शिकलोय, तर तिकडे त्यांनी खरं आम्हाला मूवीज कशा बघायच्या त्यांनी शिकवलं. आणि इव्हन सेकंड पर्सन इज फिरोज अब्बास खान, अँड आय एम वेटिंग टू टॉक टू हिम. सो आपण लवकरच फिरोज अब्बास खान सरांना अप्रोच करू. रणजित कपूर सर आज जे नाही येऊ शकले, त्यांनी 1 महिना नंतरची डेट दिलेली आहे. गोविंद नामदेव सर आहेत, त्यांनी 15 दिवस नंतरची डेट दिलेली आहे. आणि ही इज वन ऑफ माय गुरुज अगेन, की ज्यांनी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सला आम्हाला व्हॉइस ट्रेनिंग दिलेली आहे. वा 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 वा. सो असे मोठे मोठे दिग्गज, इव्हन हिमानी शिवपुरी माझ्या गुरु आहेत, त्यांनी मला ऍक्टिंग ट्रेनिंग दिलेली आहे, नाट्यशास्त्र त्यांनी सुद्धा शिकवलंय आणि प्रॅक्टिकल केलेलं आहे. सो या सगळ्या अनेक मला वाटतं जशा वेगवेगळ्या गुरु, अद्वैत पासून जी जर्नी सुरू झाली, तर तेव्हा गुरुच गुरु मला भेटत गेले आणि भरपूर काहीतरी नॉलेज मिळालं. पण एक खंत आहे की मकरंद आपण एकत्र काम करायचं बाकी राहिलं. नाही करूया ना, आपण सुरुवात एकत्र केली होती, आपण आता मध्य पण आपण एकत्रच काम करून करायचं आहे आयुष्यात. आता असं नको, सुरुवात एकत्र केली होती, शेवट एकत्र करायचं आहे. नाही, शेवटात अजून भरपूर काम करायचं रे. आता अजून आपण सुरुवात केलेली आहे आपली. सो ग्रेट टॉकिंग टू यू मकरंद. मला वाटतं दवावाला बद्दल आपण सगळे पॉइंट सुद्धा कव्हर केलेले आहेत, आधीच्या सुद्धा पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला हर्षल द ऍक्टर हे माझं अकाउंट आहे, प्लीज डू फॉलो. आणि विशेष मेन्शन्स वहिनींचे, की सुरुवातीपासून ते आतापर्यंत रोज बडबड तर तुझी सहन करतच असतील, पण आता सुद्धा ते लाईव्ह आहेत आणि आता सुद्धा ते एन्थुसियास्टिक आहे की मकरंद जी क्या कह रहे हैं. काय म्हणतात त्या वहिनी? अहो मकरंद. मकरंदच म्हणते ती. अच्छा, म्हणजे अहो जाऊ वगैरे नाही ना. आम्ही खूप चांगले मित्र आहोत, त्याच्यामुळे काय अहो जाऊची गरज नाही. नाईस नाईस. सो नाईस टॉकिंग टू यू. आणि कुनिका मॅमचा रिप्लाय आलेला आहे, थँक्यू. येस. सो मकरंद, लास्ट बट नॉट द लीस्ट, प्रेक्षकांना सगळ्यांना आता ऐकायचंय तुझ्याकडून 2 शब्द आजच्या इंटरव्ह्यू बद्दल, आणि कसं वाटलं, कसा होता एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स फारच मस्त होता. भरपूर म्हणजे लॉकडाऊन मध्ये जे काही सगळे निगेटिव्ह न्यूज आणि सगळं येते, तर त्याच्यातून हे जे प्रमोटर्स जे काही ऐकतो, आधीचे पण इंटरव्ह्यूज जे मी ऐकले, तर ते खूप थोडंसं ना पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला देतात. आज पण भरपूर दिवसांनी, म्हणजे गेले काही दिवस मी काही छोटं मोठं लिहितोय, फेसबुकवर काही पोस्ट करतोय, लोक त्यावर कमेंट करतात, रिस्पॉन्ड करतात, पण असं एक जे गप्पा ज्या मी मिस करत होतो, म्हणजे घरच्यांशी गप्पा होतात, बायकोशी गप्पा होतात, आजूबाजूच्यांशी शेजाऱ्यांशी गप्पा होतात, पण एका जुन्या मित्राशी गप्पा मारणं, कॉलेज पासूनच्या, आणि सगळ्या आठवणींना उजाळा देणं, हे थोडंसं एक वेगळा आनंद आहे या सगळ्यामध्ये. सो तो आनंद मला एकतर मिळाला, यासाठी तुझं आणि प्रमोटर्स 28चं मी म्हणजे आभार खरं तर मानायचं नाहीयेत मला, कारण म्हटलं मित्रांमध्ये थँक्स आणि सॉरी वगैरे ते
आपल्याला आधीपासूनच आवडत नव्हतं. असं बरोबर. आपण मुलींना सुद्धा म्हटलेलं आहे. आणि जास्ती करून तरी सांबा आणि शिवा असताना हो म्हटलेलं आहे त्यांच्या हो, अगदीच अगदीच. अगदीच अगदीच. तर तो फार मजेशीर एक्सपिरियन्स होता हा. आणि मला असं वाटतं की ह्या नंतर सुद्धा प्रमोटर्स 28 चे जे इंटरव्ह्यूज, जे आपलं काही बोलणं झालं आणि जी तू आता नावं घेतलीस, तर हे खूप इंटरेस्टिंग असतील. लोकांनी याला फॉलो केलं पाहिजे. आणि हे ह्यातले सगळे विचार प्रॅक्टिकली फॉलो करणं पॉसिबल नसतं. पण प्रत्येक इंटरव्ह्यू मधला एक एक विचार जरी आपण फॉलो केला ना, तरी आपलं लाईफ खूप सुखकर होईल असं मला वाटतं. आणि आता तू तर म्हणजे एक पुस्तक लिहायला पाहिजेस खरं तर. जसं निखिल वागळेंचं एक पुस्तक होतं ग्रेट बीट, तसं तू आता ह्या सगळ्या इंटरव्ह्यूजचं मिळून एक पुस्तक लिहायला पाहिजेस. कारण एवढी वेगवेगळ्या धाटणीची माणसं, वेगवेगळी कॅरेक्टर्स, वेगवेगळ्या विचारांची माणसं, वेगवेगळ्या एक्सपिरियन्सची माणसं तू पाहिली आहेस, ऐकली आहेस. सो मला वाटतं ही तुझ्यासाठी अपॉर्च्युनिटी चांगली आहे. सो जस्ट ग्रॅब इट. एक चांगलं पुस्तक लिही. आपण नक्कीच वाट बघूया या पुस्तकाची. ग्रेट ग्रेट. मला ऍक्च्युली तू आठवण करून दिलीस माझ्या भावाची. हं, सुनील पाटील म्हणून माझे भाऊ आहेत, ते वयाने खूप मोठे आहेत हं. आणि सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी जी पुण्याला आहे त्याच्या एका सेक्शनचे ते प्रिन्सिपल आणि हेड राहिलेले आहेत. वा वा. सो ही वॉज वन ऑफ द हेड्स फॉर दॅट बिग इन्स्टिट्यूट आणि त्यांनी पण मला हे सजेशन दिलंय आणि दुसऱ्यांदा तुझ्या तोंडून ऐकतोय. मला असं वाटतं की याच्यावर नक्कीच अंमल मी करणार नाही नाही नाही, लवकरच. नक्की कर नक्की कर. कारण हे सो लिखित स्वरूपात असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आता काय आहे की ह्या व्हिडिओची शेल्फ लाईफ किती आहे ह्याबाबत माझा अभ्यास कमी आहे. सो मला असं वाटतं की हे सगळं लिखित स्वरूपात किंवा तुझ्या शब्दातही चालेल की मी हे ऐकलेलं आहे या या लोकांकडनं. हे जरी आलं ना तरी ते पुढच्या पिढ्यांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी खूप फायद्याचं ठरेल असं मला वाटतं. कारण जर लिस्ट बघितली प्रोमोटर्स 28 मध्ये पूर्वीच्या इंटरव्ह्यूची, तर ती खूप अमूल्य लोक आहेत असं मला वाटतं. ही माणसं पृथ्वीवर असणं, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असणं हे आपलं भाग्य आहे. तर त्यामुळे तो ठेवा आपण पुढच्या पिढीला सुद्धा दिला पाहिजे. तर त्याच्यासाठी तू नक्की सिरियसली या गोष्टीचा विचार कर. नक्कीच नक्कीच. आणि त्याच्यामध्ये तुझी सुद्धा मदत मला नक्की लागणारच आहे. नक्की नक्की नक्की. एनी टाइम मला कधी फोन कर, आपण करू मदत, काही प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल. आणि रिक्वेस्ट अशी आहे की रोहित शिलवंत आता इथे नाहीये, पण त्याला सुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे. त्याचा असा प्रश्न आहे की अरे मी काय बोलू, पण खूप काही आहे रोहित शिलवंत कडून ऐकण्यासारखं. आणि हो तुम्ही हो. त्याला बघितलं असेल, नया है वह. दिस इज द फेमस स्टेटमेंट जे त्याचं फेमस झालेलं आहे. आणि त्याला सुद्धा आपण रिक्वेस्ट पाठवली आहे. जर त्याने रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली तर चांगलंच आहे. स्वप्नील कडून आलेलं आहे की मकरंद दादा खूप छान मस्त. थँक्यू सानिका थँक्यू स्वप्नील. कडून खूप छान दादा. आणि अतुल जी आहेत. अजून सुद्धा भरपूर आहेत, मयूर आहे. सो बरेच जणांकडून छान छान कमेंट्स रिप्लाय आलेले आहेत. वा. चेतन बेर्डे इज ऑल्सो सेइंग वा. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. आजचा मेमोरेबल एक्सपिरियन्स होता आणि काहीतरी वेगळं आपल्याला ऐकायला मिळालंय. मकरंद, थँक्स मी म्हणणार नाही, बाय पण मी म्हणणार नाही. आपण परत एकदा भेटू आणि मला वाटतं नक्की याच्यावर नक्की काहीतरी नक्कीच पुढे पण क्रिएटिव्हली काम करत राहू. नक्की 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 मलाही आवडेल. ग्रेट ग्रेट. सो मित्रांनो, आता आपण हा लाईव्ह इंटरव्ह्यू इथे थांबवतोय. मात्र मकरंद सरांना आपण इथे सांगतोय की आपण कुठेही जाणार नाही आहोत, भेटणार आहोत परत. सो याच्या नंतर मकरंद सरांच्या एक्झिट नंतर हे संपलेलं नाही, तरी सुद्धा तुम्हाला थांबायचं आहे. ऍक्टिंग रिलेटेड काही क्वेरीज असतील तर तुम्हाला डेफिनेटली विचारायची इथे संधी आहे. आणि मकरंद, तुला सुद्धा मी विनंती करतो, एकदा या टीटीएमएम ऍक्टिव्हिटी स्टुडिओ मध्ये. आता हो हा हो. आपला स्टुडिओ जो तू बघतोयस, सो नाही नक्की छोटासाच नक्की मी तुला बघायला मिळतोय, पण अजून हे आहे. आपलं आपलं मागे पण बोलणं झालं होतं, मला यायचंच आहे तिकडे. एकदा हे लॉकडाऊन वगैरे संपू दे, मी नक्की तिकडे एकदा येतो. आपण काहीतरी नक्की ऍक्टिव्हिटी करूया. ग्रेट ग्रेट. सो परत एकदा खूप छान वाटलं. आणि मकरंद सरांना आता आपण टेम्पररी बाय असं म्हणूयात. सो टेम्पररी बाय. टाटा. बाय बाय बाय. चलो. या. सो